पीसीओएस असलेल्या महिलांना नेहमी सांगितलं जातं की त्यांनी व्यायाम करणं अतिशय गरजेचं आहे. पण मग त्यांना हा प्रश्न पडतो की मग व्यायाम मी कुठला करायचा? किंवा मग दिवसातनं किती वेळासाठी मी व्यायाम करायचा? किंवा डेली व्यायाम करणं गरजेचं आहे का? तर अशा बऱ्याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं. त्याचबरोबर कुठचा व्यायाम मी करू नये? तर अशा बऱ्याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमधनं मी तुम्हाला देणार आहे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे एक्सरसाइजेस. कार्डिओ एक्सरसाइजेस म्हणजे काय असतं, की तुम्ही एक प्रकारचा व्यायाम त्याची जी इंटेन्सिटी आहे ती तुमच्या पूर्ण व्यायाम संपेपर्यंत सेमच राहते. ह्याच्यामध्ये कुठच्या प्रकारचे व्यायाम असतात, तर चालणं आहे किंवा मग धावणं आहे, सायकलिंग आहे, हायकिंग आहे, स्विमिंग हे सगळे व्यायाम. ह्याच्यामुळे काय असतं, की तुमचं इन्शुलिन रेझिस्टन्स कमी होतो, वजन वाढलं असेल तर ते कमी व्हायला मदत होते. त्याबरोबर तुमचा मूड सुद्धा चांगला राहतो आणि तुमचं वजन आटोक्यात राहतं. त्यामुळे हा तुमच्यासाठी अतिशय चांगला व्यायाम आहे. आता ह्याच्या पुढचा जो व्यायाम म्हणजे HIIT, हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग. तर ह्याच्यामध्ये काय असतं, की कॉम्बिनेशन असतं 2 वेगवेगळ्या व्यायामांचं आणि हे अतिशय शॉर्ट ड्युरेशनसाठी केलं जातं. बऱ्याचदा ह्याच्यामध्ये वेगवेगळे कार्डिओ एक्सरसाइजेस केले जातात लागोपाठ. म्हणजे कसं असतं, की तुम्ही समजा 1 मिनिटभर रनिंग केलं, तर त्याच्या पुढचा 1 मिनिटभर तुम्ही जॉगिंग करता किंवा पुढचा 1 मिनिट तुम्ही रेस्ट करता. तर अशा प्रकारे हा व्यायाम असतो ज्याच्यामध्ये इंटेन्सिटी खूप हाय असते. त्यामुळे तुम्ही अगदी 10 मिनिटासाठी जरी व्यायाम केला तरी सुद्धा चालतं आणि याचा मेन ॲडव्हान्टेज हा आहे, की याच्यामुळे तुमचा हृदयाचा जो फिटनेस आहे ते खूप चांगलं राहतं आणि त्याचबरोबर तुम्ही कमीत कमी वेळ व्यायाम करून सुद्धा फिटनेस तुमचा वाढवू शकता, वजन सुद्धा लवकरात लवकर कमी करू शकता. आणि पुढचा जो व्यायाम प्रकार आहे तिसरा तो म्हणजे आहे स्ट्रेंथ ट्रेनिंग. तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं, की मसल बिल्ड केले जातात आणि याच्यासाठी तुमच्या बॉडीचं स्वतःचं वजन वापरलं जातं. त्याबरोबर रेझिस्टंट बँड किंवा मग इतर बाहेरून वजनं वापरली जातात. आणि हा अतिशय इफेक्टिव्ह आहे कारण ह्याच्यामध्ये तुमच्या शरीरातला हा एकच व्यायाम प्रकार असा आहे, की ज्यामधून तुमच्या शरीरातलं जे फ्री अँड्रोजन आहे म्हणजे टेस्टोस्टेरॉन हार्मोन त्याची लेव्हल पातळी कमी केली जाते. ज्यामुळे तुमचे पीसीओएसचे सिम्पटम्स लवकर आटोक्यात येतात. आणि हा व्यायाम प्रकार तुम्ही अगदी विगरस वेनी म्हणजे हाय इंटेन्सिटीने करू शकता किंवा मॉडरेट वेनी करू शकता आणि कुठल्याही प्रकारे केला तरी त्याचे फायदे तुम्हाला नक्कीच चांगले मिळतात. आणि ह्याच्यामधले बेसिक एक्सरसाइज असे आहेत, की पुशअप्स आहेत किंवा ट्रायसेप डिप्स आहेत. या दोन्हीमुळे तुमचं मसल बिल्ड होतं, त्याबरोबर अप्पर बॉडीची स्ट्रेंथ वाढते, इन्शुलिनचं फंक्शनिंग वाढतं, कॅलरीज बर्न होतात आणि व्यायाम करून झाल्यानंतरही बऱ्याच वेळपर्यंत तुमच्या कॅलरीज बर्न होत राहतात. त्यामुळे हा अतिशय खूप चांगला व्यायाम प्रकार आहे पीसीओएसच्या लेडीजसाठी. त्याच्यानंतर एक पीसीओएसचा महत्वाचं लक्षण असं आहे, की पीसीओएसमध्ये मानसिक स्वास्थ्य खूप अफेक्ट होतं. यामध्ये तुम्हाला डिप्रेस्ड वाटतं, स्ट्रेस्ड वाटतं किंवा टेन्शन येतं आणि या सगळ्यामध्ये जनरली असं बघितलं गेलं, की ज्या महिला जास्त ओव्हरवेट आहेत त्यांना ही लक्षणं खूप जास्त प्रमाणात दिसून येतात आणि स्ट्रेस जी तुमची आहे ती तुमच्या पीसीओएसच्या लक्षणांमुळे सुद्धा वाढत असते. तर त्याला तोंड देण्यासाठी माइंड बॉडी एक्सरसाइजेस जे आहेत, योग आहे, ताय ची, पिलाटी. तर या सगळ्याचा खूप चांगला फायदा होतो, की ज्यामुळे तुमची स्ट्रेस फार कमी होते, कॅलरीज बर्न होतात, त्याचबरोबर वेट लॉस सुद्धा होतो. आणि फक्त या माइंड बॉडी एक्सरसाइजेस बरोबर जर तुम्ही योग्य तो आहार ठेवाल आणि काही ना काही कार्डिओ एक्सरसाइज कराल, तर या कॉम्बिनेशनचा फायदा तुम्हाला जास्त चांगला मिळतो. त्यामुळे पीसीओएस असलेल्या लेडीजसाठी महत्वाचं असं आहे, की त्यांना जो प्रकार आवडतो ना या सगळ्यापैकी, तो प्रकार रेग्युलरली करणं अतिशय महत्वाचं आहे. या सगळ्या प्रकारांचे फायदे मी तुम्हाला समजावून सांगितले आहेत. पण ह्यातला जो तुम्हाला आवडतो, जो तुम्ही एन्जॉय करता, तो प्रकार तुम्ही करा. यामध्ये कधी-कधी तुम्ही एखादा दिवस रेस्ट सुद्धा घेऊ शकता किंवा एखादा दिवस तुम्ही अतिशय हलके एक्सरसाइजेस म्हणजे माइंड बॉडी एक्सरसाइजेस ते सुद्धा करू शकता. पण या सगळ्याबरोबरच तुमचा आहार हा परिपूर्ण म्हणजे न्यूट्रिशियस पदार्थ त्यामध्ये असायला हवे. साखरेचं प्रमाण कमी असायला हवं. त्यामध्ये जे हेल्दी फॅट्स आहेत ते असायला हवे आणि ज्यांची ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेले जे कार्बोहायड्रेट्स आहेत, त्याचा पण वापर तुमच्या आहारामध्ये असायलाच हवा. तर या आहाराविषयीचा एक छान व्हिडिओ मी मागच्याच आठवड्यामध्ये बनवला होता. तर तो तुम्ही नक्की पहा. त्याची लिंक मी इथे शेअर करते. आता पुढचा प्रश्न येतो, की तुम्ही किती वेळासाठी व्यायाम करायला हवा? तर असं आहे, की तुम्ही दिवसातनं ॲटलीस्ट 30 मिनिटासाठी व्यायाम करा किंवा मग आठवड्यातनं 3दा व्यायाम करा किंवा मग आठवड्यातनं ॲटलीस्ट 3 तास व्यायाम करा. या सगळ्यामुळे तुमचं चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम आहे तो चांगला
सुधारेल. त्याबरोबर तुमचं जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टमशी रिलेटेड अवयवांचं आरोग्य आहे, म्हणजे तुमचा गर्भाशय, पोटाचे स्नायू या सगळ्याचं आरोग्य खूप चांगलं सुधारेल. त्यामुळे हार्मोनल सिस्टम चांगली काम करायला लागेल आणि तुम्ही ज्यावेळेला तुम्हाला बरं वाटत नाहीये, त्यावेळेला तुम्ही रेस्ट घेऊ शकता किंवा एक सिंपल वॉकला जरी गेलात, तरी देखील त्याचे तुम्हाला फायदे मिळतील. महत्त्वाचं हे आहे की तुम्ही कन्सिस्टंट असायला हवं, तुमचा फोकस असायला हवा स्टॅमिना वाढवण्याकडे. त्याच्याबरोबर तुम्ही सुरुवात हळू-हळू जरी केली तरी चालेल. आज समजा 5 मिनिटापासून सुरुवात केली, हरकत नाहीये. हळू-हळू तुम्ही ते 30 ते 40 मिनिटापर्यंत न्या आणि या सगळ्याबरोबर तुमचं एक रुटीन असायला पाहिजे, बॅलन्स असायला म्हणजे आज एक दिवस खूपच जास्त व्यायाम केला आणि त्याच्यानंतर 8 दिवस अजिबातच केला नाही, असं व्हायला नको. कारण बऱ्याच जणांचं हे होत असतं. उत्साहामध्ये पहिल्याच दिवशी अगदी फार व्यायाम केला जातो आणि मग सवय नसल्यामुळे त्याच्यामुळे अंग वगैरे दुखायला लागतं आणि मग नंतर व्यायाम केला जात नाही. तर असं करू नका. एक्सरसाइजेसमुळे तुमचे मेन्स्ट्रुअल सायकल रेग्युलर व्हायला मदत होईल. पण एक असं आहे की अजून एक प्रश्न जो विचारला जातो, की बाबा कुठच्या प्रकारचे व्यायाम नाही करायचे. तर सगळे व्यायाम प्रकार हे चांगलेच आहेत. पण ते तुम्ही मॉडरेट टू लो इंटेन्सिटीमध्ये कराल तर ते तुमच्या पीसीओएससाठी चांगले आहेत. जर तुम्ही खूप हाय इंटेन्सिटीमध्ये खूप बऱ्याच वेळासाठी व्यायाम कराल, तर त्याच्यामुळे तुमचं मेन्स्ट्रुअल सायकल इररेग्युलर होण्याची शक्यता खूप वाढते. कारण त्यामुळे तुमची बॉडी स्ट्रेसमध्ये जाते. त्याच्याबरोबर जर खूप जास्त दिवस तुम्ही हे व्यायाम करत राहाल हाय इंटेन्सिटीमध्ये तर नाही चालणार. त्याच्यामुळे तुमच्या याच्यामध्ये लो इंटेन्सिटी व्यायाम प्रकार तुम्ही डेली करू शकता किंवा एखाद दिवशी हाय इंटेन्सिटी मग पुढचे 2 दिवस लो इंटेन्सिटी असं कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता. मग एक दिवस रेस्टचा सुद्धा त्याच्यामध्ये ठेवू शकता. त्यामुळे आणि समजा जर तुम्हाला पीसीओएसमुळे खूप थकवा वाटत असेल किंवा तुम्हाला मेंटली इच्छा वाटत नसेल, तर त्यावेळेला अगदीच व्यायाम न करता त्यावेळेला जर तुम्ही फक्त सिंपल स्ट्रेचेस केलेत किंवा सिंपल वॉक जरी घेतला तरी त्याचा खूप फायदा तुम्हाला मिळेल. तर हे होतं सगळं पीसीओएस आणि व्यायाम. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन.